New chapter, pair of straight line. First point is combine equation of a pair of line. Before that, in 11th standard we have discussed general equation of line, slope of line, condition that two lines parallel, perpendicular and acute angle between two lines. Okay, बराबर ना. जनरल we know that आपल्याला माहित आहे जनरल इक्वेशन ऑफ टू लाइन्स कुठल्या फॉर्म मध्ये जनरल इक्वेशन ऑफ लाइन कुठल्या फॉर्म मध्ये असणार ax plus by equal to c हे काय किंवा ax plus by plus c equal to 0. ओके यानी दिस लाइन not passing through origin आपण इंटरसेप्ट फॉर्म बघितला. ओके this line not passing through origin या टाइपचे इक्वेशन असणार ax plus by equal to c and another equation. Okay, ax plus by equal to 0, then line passing through origin ह्या टाइपचे इक्वेशन आपण 11th स्टँडर्ड ला बघितलेले आहेत बरोबर ना. ax plus by equal to 0. In 12th standard we have discussed two lines आपल्याला स्टडी करायचे आहे. 11th स्टँडर्ड ला आपण बघितलं स्लोप ऑफ लाइन m equal to a by b राइट ना माइनस a upon b. अगर एंगल जर माहित असेल तर स्लोप कसा फाइंड आउट करतो आपण m equal to tan theta. ओके एंड कंडिशन बघितलेली आहे आपण two lines are parallel, then m1 parallel ची कंडिशन पाहिजे m1 equal to m2. Two lines are perpendicular, then m1 into m2 equal to -1. हे आपण 11th स्टँडर्ड ला ही डिस्कस केले आहेत. 12th सायन्स ला आपल्याला दोन लाईनचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट जो आहे कंबाइन इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन. ठीक है, व्हाट इज मीन बाय कंबाइन इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन, हाउ टू फाइंड कंबाइन इक्वेशन ऑफ टू लाइन्स, हे सगळे पॉइंट्स यामध्ये कव्हर होणार आहेत. बघूया आपण एन इक्वेशन. फर्स्ट डेफिनेशन सांगतो बघा. एन इक्वेशन व्हिच रिप्रेझेंट टू लाइन्स is called combined equation of those two lines. बघा let u equal to a1x plus b1y plus c1 equal to 0, v equal to a2x plus b2y plus c2 equal to 0. This is two lines. Then u into v, then u into v represent combined equation of u into u equal to 0 and v equal to 0. Combined equation of u equal to 0 and v equal to 0. पुन्हा डेफिनेशन होतो an equation which represent two lines is called combined equation of those two lines. ओके म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन जर दिले असेल तर आपण कंबाइंड इक्वेशन कसं फाइंड आउट करणार. त्या दोन इक्वेशनचं काय देणार मल्टिप्लिकेशन अँड u0 v0 याला करणार सेपरेट इक्वेशन. ओके एग्जांपल जर द्यायचं झालं तर बघा कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाइन्स. क्वेश्चन विचारलेला एक्झामला find the combined equation of two lines. Find the combined equation of first x plus y minus 2 equal to 0 and second example equation लेते हैं हम 2x minus y plus 2 equal to 0. ये जो दोन इक्वेशन दिलेले आहेत त्याचं मला काय फाइंड आउट करायचं आहे जॉइंट इक्वेशन मीन्स कंबाइंड इक्वेशन. जॉइंट इक्वेशनला दुसरा वर्ड आहे कंबाइंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन कन्सिडर एज u, सेकंड इक्वेशन कन्सिडर एज p. तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहू शकता. बघा लेट u इक्वल टू
x plus y minus 2 equal to 0, v equal to 2x minus y plus 2 equal to 0. आपल्याला फाइंड आउट करायचे जॉइंट इक्वेशन. मग therefore जॉइंट इक्वेशन त्याचा फॉर्म्युला लिहू शकता u into v equal to 0. पुट करा u equal to what? u equal to what? x plus y minus 2 into 2x minus y plus 2 equal to 0. फर्स्ट याची कॅल्क्युलेशन सिंपल आहे. x into सेकंड ब्रॅकेट, x व्हेरिएबल ना सेकंड ब्रॅकेट मधल्या ऑल टर्म्सला मल्टिप्लाय करा किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. बघा नाउ हियर x into सेकंड ब्रॅकेट क्या है 2x minus y plus 2 प्लस सेकंड क्या है सेकंड वेरिएबल y into सेकंड ब्रॅकेट घ्या पहिले 2x minus y plus 2. नेक्स्ट minus 2 हा जो कांस्टेंट आहे minus 2 ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2x minus y plus 2 equal to 0. देन सिंप्लिफाय. हे सिंप्लिफाय सगळ्या स्टुडंटला करता येईल. x into 2x that is 2xy minus x into y xy plus x into 2 2x plus y into 2x 2xy minus y into y square plus y into 2 2y minus देखो minus 2 into 2x that is 4x minus minus plus plus 2y minus plus minus 2 2 जा 4 equal to 0. then simplify same variable same terms यांची काय करा addition subtraction. देखो 2x square minus xy बघा minus xy plus 2xy 2xy मधनं 1xy जर गेलं तर काय मिळेल plus xy. नेक्स्ट minus y square जर ठेवा minus y square. नेक्स्ट देखो 2x minus 4x माइनस क्या बचेगा इधर 2x. नेक्स्ट क्या है 2y plus 2y क्या मिलेगा 4y. ओके 4y. नेक्स्ट क्या है देखो बच्चों लास्ट कांस्टेंट टर्म्स के इधर कोई नहीं है ना. लास्ट क्या बचेगा -4 इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन. ये दोनों इक्वेशन का जॉइंट इक्वेशन हमें क्या मिलेगा 2x square plus xy minus y square minus 2x plus 4y minus 4 equal to 0. This is required combined equation. Next point देखेंगे हम homogeneous equation of degree 2. Homogeneous equation of degree 2. कशा बनायचं होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हे सगळं आपण डिटेल्स या पॉइंट्स मध्ये कव्हर करूया. फर्स्ट व्हाट इज मीन बाय डिग्री. पहिले आपण डिग्री बघूया. ओके डिग्री फर्स्ट एक्झाम्पल सांगतो बघा. फर्स्ट x³ प्लस 3x² y और इधर x⁵ या माइनस y square equal to 0. एक एग्जांपल लेते बघा. डिग्री ऑफ फर्स्ट टर्म देयर आर 3 टर्म्स. x⁵ is first term, 3x² y second term, y² that is third term. फर्स्ट टर्मची डिग्री आहे 5. फर्स्ट टर्मची डिग्री आहे 5. सेकंड टर्मची डिग्री आहे 3 आणि लास्ट टर्मची डिग्री आहे 2. कशाला म्हणायचं डिग्री बघा. सम ऑफ indices of all variables in a term is called degree of terms. बघा हे व्हेरिएबल आहे. हा जो याचा इंडायसेस किती आहे एकच व्हेरिएबल आहे. याचा पॉवर किती आहे 5. therefore degree of first term is 5. इथे व्हेरिएबल किती आहे 2 x and y. x चा पॉवर किती आहे 2, y चा पॉवर किती आहे 1. 1 plus 2 3. therefore degree of second term is 3. नाउ लास्ट व्हेरिएबल म्हणजे लास्ट टर्म जे आहे त्याचा पॉवर किती आहे 2. हेन्स डिग्री ऑफ थर्ड टर्म इज 2. आता बघूया आपण ही झाली डिग्री. आता बघायचं मला होमोजेनियस
इक्वेशन. ओके, कशाला म्हणतात होमोजेनियस इक्वेशन डिग्री 2 बघा. होमोजेनियस इक्वेशन, होमोजेनियस इक्वेशन. ओके, नाउ एक एग्जांपल लिहितो बघा इथे. एक एग्जांपल लिहितो. x² प्लस 3xy इक्वेशन ऑफ डिग्री 2. ओके, ऑफ डिग्री 2. x² प्लस 3y इक्वल टू 0. ओके, डिग्री ऑफ फर्स्ट टर्म इज किती आहे 2. डिग्री ऑफ सेकंड टर्म इज किती आहे 2 आहे. और एक एग्जांपल नंबर 2, x² माइनस 5xy प्लस 8y² इक्वल टू 0. अब डिग्री तुम्हाला माहिती आहे काय, सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म. बघा फर्स्ट टर्म त्याची डिग्री किती आहे, तिथे दोन्ही टर्मची डिग्री किती आहे 2 आहे. डिग्री ऑफ फर्स्ट टर्म 2, डिग्री ऑफ सेकंड टर्म 2, डिग्री ऑफ थर्ड टर्म किती आहे सेम. बघा बरं आता होमोजेनियस, होमो मीन्स सेम. ओके, हा वर्ड तुम्हाला माहिती आहे. होमोजेनियस, होमो मीन्स सेम. डिग्री ऑफ प्रत्येक टर्मची डिग्री कशी आहे सेम आहे आणि ती कशी आहे 2 आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा डिग्री ऑफ ईच टर्म कशी दिसते तुम्हाला सेम आणि होमो दिसते बरोबर की नाही. डिग्री ऑफ ईच टर्म इज सेम, डिग्री ऑफ ईच टर्म इज सेम इज कॉल्ड होमोजेनियस, इज कॉल्ड होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. इन जनरल मतलब बघा in general an equation of the form, in general equation of the form ax² plus twice hxy plus by² equal to 0 is called homogeneous equation of degree 2, is called homogeneous equation of डिग्री 2. इन जनरल अशा टाइपचे इक्वेशन येतील, अशा टाइपचे इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. वेयर a h b क्या है, वेयर a h b नॉन झिरो कॉन्स्टंट. ही कॉन्स्टंट कशी असायला पाहिजे नॉन झिरो. मला वाटतं कंबाइंड इक्वेशन डिग्री होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 ही टर्म्स बऱ्यापैकी समजली असेल. आता ह्या होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 याच्यावरती पुढे एक थेरम आहे आणि तो थेरम आपण लगेच बघणार आहोत. बघूया थेरम नंबर फर्स्ट. थेरम नंबर 1, द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन पासिंग थ्रू origin is homogeneous equation of degree 2 in x and y. Means we have to show line passing through origin is homogeneous equation of degree 2. First मी एक डायग्राम काढतो बघा, तुम्हाला समजेल बऱ्यापैकी. लाइन पासिंग थ्रू origin. ओके, L1 किंवा U and V आपण कन्सिडर करूया. आपण U and V. बघा द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन. हे जे दोन लाइन्स आहेत त्या ओरिजिन मधून पास होतात बघा. L1 and हे असणार आहे L2. ओके, L1 and L2. L1 किंवा U and याला आपण नाव पण देऊ शकतो A1x प्लस b1y equal to 0. First line and second line that is a2x plus b2y equal to 0. These two lines passing through origin and combined equation of these two line represent homogeneous equation of degree 2. Means we have to show that देखो u first equation considered as u and v, यानी we have to show that u into v equal to 0 represent homogeneous equation of degree 2, that is ax square plus twice hxy plus by² equal to 0. u यानी first line का equation लेना है और second v that is a2x b2y equal to 0. बघूया let first equation क्या है a1x plus b1y
इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन बघा a2x plus b2y equal to 0. B any two lines passing through origin. या two lines कशातून पास होत आहेत? origin मधनं पास होत आहेत. therefore किंवा इथे लिहितो B any two lines passing through origin therefore combine equation आणि ते दोन्ही लाईनचं काय देणार मी प्रोडक्ट कंबाईन इक्वेशन बघा a1x plus b1y into सेकंड लाईन काय त्याचं इक्वेशन a2x plus b2y equal to 0. बघा त्या दोन्ही इक्वेशनचा प्रोडक्ट म्हणजेच काय शोधायचं करायचं आपल्याला x square twice hxy by square. This is homogeneous equation of degree 2 in x and y. बघा मल्टिप्लिकेशन आता हा मल्टिप्लिकेशन सगळ्या स्टुडंटला घेता येईल बघा a1x into a2x बघा a1 into a2 काय मिळेल a1 into a2 x into x we get x square plus a1x into b2 आता a1 into b2 x into y xy plus b1y into a2x b1 into a2 first b1 into a2 then y into x any xy plus b1y into b2y b1 into b2 b1 into b2 y into y square equal to 0. Then a1 into a2 x square plus second term आणि थर्ड टर्म मधनं xy आपण कॉमन घेऊ शकतो बघा a1 b2 plus b1 into a2 into काय मिळेल मला xy कारण आपण xy कॉमन घेतोय plus b1 into b2 y square equal to 0. In this equation we put बघा a1 a2 काय हे रिअल्स आहेत बरोबर नंबर्स put in this equation काय पुट करणार a1 into a2 equal to a. Next b1 into b2 equal to b and second a1 b2 plus b1 a2 equal to h here where a b h is non-zero constant. Therefore we get equation a1 a2 equal to a. Hence a into x square plus a1 b2 plus b1 a2 equal to twice h ये दोन कांस्टेंट है ना h plus that is twice h into x y plus b1 into b2 that is b y square equal to 0. ये क्या है homogeneous equation which is homogeneous equation of degree 2 which is homogeneous equation of degree 2 ओके. याच्यावरती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची रिमार्क्स म्हणून बघा रिमार्क्स नीट ऐका काय सांगतो ते combined equation of pair of line passing through origin is homogeneous equation of degree 2 but every homogeneous equation of degree 2 need not represent pair of line. प्रत्येक homogeneous equation of degree 2 need not represent pair of line. एक एग्जांपल बघूया आपण फर्स्ट x square plus 7xy plus y square equal to 0. This is homogeneous equation of degree 2. It represent pair of line. It represent pair of line. Homogeneous equation आहे आणि it represent pair of line. आणि सेकंड एक्झाम्पल बघा अशा टाइपचे इक्वेशन x square plus y square equal to 0. This is homogeneous equation of degree 2 but it does not represent pair of line. It does not but
काय करणार आहे, but it does not represent pair of line. हे रिमार्क्स आपल्याला नीट लक्षात ठेवावे लागेल. ओके. थिअरम नंबर 2, homogeneous equation of degree 2 in x and y, ax square plus twice hxy plus by square equal to 0 represent a pair of line through the origin if h square minus ab greater than or equal to 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. ओके. नाउ होमोजेनियस इक्वेशन म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा, ax square plus twice hxy plus by square equal to 0 represent two lines हे आपल्याला शो करायचे आहे. बघा हा जो क्वेश्चन्स आहे, थेरम्स आहेत, आपण दोन केस मध्ये प्रूव्ह करणार आहोत. लेट ax square plus twice hxy plus by square equal to 0. Denote equation number first. Be homogeneous equation of degree 2. Be homogeneous equation of degree 2 in x and y. First case b not equal to 0. Case first consider करूया आपण. Case first b equal to 0 किंवा b not equal to 0 अशा दोन केसेस आपण कन्सिडर करणार आहोत. If b equal to 0, then equation first becomes काय मिळेल बघा बरं, then equation first काय मिळेल बघा, equation first becomes b equal to 0. हे टोटल टर्म्स काय मिळणार मला 0 मिळेल. therefore ax square plus twice hxy equal to 0 because अपन b ची व्हॅल्यू काय रिप्लेस करतोय पहिल्या केस साठी 0. Now from this we take x common, taking x common, therefore x into ax plus twice x common घेतो आपण, ब्रॅकेट मध्ये काय मिळणार twice hy equal to 0. therefore we get two roots, that is x equal to 0 and x equal to काय मिळेल मला, and ax plus twice hy equal to 0. This represent two lines. This represent काय represent करता है, this represent two lines x equal to 0 and ax plus twice hy equal to 0. Okay, represent two lines x equal to 0 and ax plus twice hy equal to 0, both passing through origin. both passing through origin. Case 2 consider करू आपण. case 2 b not equal to 0. case 2 b not equal to 0, then equation 1 becomes 1 कसं असणार आहे, as it is राहील, बरोबर आहे. equation 1 as it is बघा, equation a x square plus twice hxy plus by square equal to 0, 1 as it is राहील. ओके, बरोबर ना. we multiply equation 1 by b ने आपण मल्टिप्लाय करूया. we get काय मिळेल बघा बरं, a into b इथे लिहितो. we multiply by b we get काय मिळतं मला, a into b ab x square plus twice hb xy plus b into b square y square equal to 0. Now ab we have to show that in equation a square minus ab. Now ab x square right hand side ला जाणार तो माइनस होणार आहे. बघू काय मिळतंय मग. therefore ab now ab x square right hand side ला होणार आहे माइनस. इक्वेशन काय मिळणार, therefore b बघा b square y square
b square y square plus twice hb xy equal to minus काय मिळणार ab x square minus ab x square minus ab square. To make LHS complete square, we add h square into x square both side. Add h square into x square both side. हे कशासाठी ऍड करतो आपण? टू मेक कंप्लीट स्क्वेअर. ओके, नाउ दोन्ही साइडला मी काय ऍड करणार आहे? h स्क्वेअर into x स्क्वेअर. बघा काय मिळते? therefore b square y square plus twice h b xy plus h square into x square equal to h square into x square minus ab x square as it is ठेवणार. now हे कसलं एक्सपान्शन आहे? b square y square twice hb xy plus h square into x square. हे कसलं एक्सपान्शन आहे? by plus hx ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन आहे, बरोबर, इक्वल टू. नाउ फ्रॉम राइट हँड साइड हियर टेकिंग x square कॉमन इन ब्रॅकेट काय मिळते मला? h square minus ab into x square. ओके, नाउ by plus hx y square equal to this equation can be written as आपण असे लिहू शकतो बघा under root h square minus ab into x आणि फुल ब्रॅकेटचं काय घेणार मी? स्क्वेअर. बघा अंडर रूट स्क्वेअर जर घेतला तर मला काय मिळेल? h स्क्वेअर मायनस ab into x चा स्क्वेअर. नाउ हा अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab x जो आहे तो लेफ्टला आल्यानंतर काय होणार आहे? मायनस मिळणार आहे मला. therefore बघा by plus hx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, समजा मी हा डायरेक्ट x असं पण लिहू शकतो बघा, x into अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. we know that a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, याला मी a कन्सिडर केलाय आणि याला b जर कन्सिडर करा, a मायनस b म्हणजे काय? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला a b. बघा we know that a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल डॉट a प्लस b into a मायनस b. हा फॉर्म्युला जर ते अप्लाय केला तर मला फर्स्ट इक्वेशन काय मिळेल बघा बरं? फर्स्ट इक्वेशन मिळेल a प्लस b, यानी by प्लस hx, राइट, प्लस b काय बघा? दॅट इज x into अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab. ओके, into second bracket a minus b, that is by plus hx minus b काय बघा? x into under root h square minus ab equal to 0. from first ब्रॅकेट बघा, here taking x कॉमन, तुम्ही काय इथे कॉमन घेऊ शकता? दोन्ही टर्म्स मधनं x कॉमन घेऊ शकता. बघा काय मिळेल? फर्स्ट काय मिळेल मला? by प्लस h प्लस टेकिंग x कॉमन अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab into x into सिमिलरली here टेकिंग x कॉमन म्हणजे सेकंड आणि थर्ड टर्म मधनं x कॉमन घेऊ शकता. by प्लस बघा h मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab into x. ओके, मग आपलं इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये मिळतं बघा? ax प्लस by, बरोबर ना? ax प्लस बघा ax प्लस by, या उलट लिहिलं मी ax प्लस by. किती इक्वेशन रिप्रेझेंट करते? 2. दिस रिप्रेझेंट टू लाइन्स. दिस रिप्रेझेंट टू लाइन्स. हे काय रिप्रेझेंट करते? टू लाइन्स. कुठल्या टू लाइन्स सांगता येईल का? h बघा h प्लस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab into x प्लस b1 प्लस by and by equal to 0 and h प्लस h माइनस अंडर रूट h स्क्वायर माइनस abx प्लस by equal to 0. This shows that homogeneous equation of degree 2 in x and y represent pair of line through the origin.
थेरम नंबर 2 मध्ये काय बघितलं, होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 रिप्रेझेंट टू लाइन्स. ओके, ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² इक्वल टू 0 रिप्रेझेंट टू लाइन्स. बरोबर ना, रिप्रेझेंट टू लाइन्स L1 and L2. L1 है स्लोप m1, ते आपण इक्वेशन कंपेअर केलं तर काय मिळेल, m1 इक्वल टू मायनस अंडर रूट h² माइनस ab upon b, and L2 has slope m2 and m2 equal to minus h plus under root h² minus ab upon b. हे आपण बघितलं. ओके, नाउ वी हैव टू फाइंड सम ऑफ स्लोप. बघा इम्पॉर्टंट आहे सम ऑफ स्लोप. काय फॉर्म्युला, m1 plus m2, व्हॅल्यू रिप्लेस करा, m1 plus m2. व्हाट इज m1 minus h minus under root h² minus ab upon काय b plus m2. व्हाट इज व्हॅल्यू ऑफ m2, बघा माइनस h प्लस अंडर रूट h² माइनस ab अपॉन b. म्हणजे एलसीएम, बघा एलसीएम काय मिळेल मला, एलसीएम b मिळेल. ओके, b मिळेल प्लस, बघा प्लस माइनस काय होणार, कॅन्सल होणार आहे. प्लस माइनस काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. ओके, ठीक आहे. किंवा a माइनस b ब्रॅकेट्स करूया, a माइनस माइनस प्लस h² माइनस इनटू, किंवा माइनस प्लस हा कॅन्सलच होईल. ओके, ठीक आहे. नाउ शेअर एलसीएम काय येणार, एलसीएम काय मिळेल मला, b मिळेल, एलसीएम b. नाउ प्लस h² माइनस ab माइनस h² माइनस ab गेट कॅन्सल, माइनस h काय मिळेल मला, माइनस ट्वाइस h अपॉन b मिळेल, माइनस ट्वाइस h अपॉन b. एंड प्रोडक्ट काय मिळतं बघा, प्रोडक्ट दैट इज m1 into m2 इक्वल टू m1 इक्वल टू माहिती आहे आपल्याला काय, माइनस h माइनस अंडर रूट h² माइनस ab अपॉन b इनटू काय येणार, माइनस h प्लस अंडर रूट h² माइनस ab अपॉन b. बरोबर, देयरफॉर त्यांचा प्रोडक्ट बघा काय मिळेल मला, a इनटू म्हणजे a² माइनस b², a माइनस b इनटू a प्लस b चा फॉर्म्युला अप्लाय केला तर काय मिळेल मला, बरोबर ना, a² म्हणजे काय मिळेल मला, h² प्लस माइनस रूट काय ना कॅन्सल, देन h² माइनस काय मिळेल मला, प्लस ab अपॉन काय मिळेल, b इनटू b² देन प्लस h² माइनस h² गेट cancel, then ab upon b² b get cancel, hence we get a upon b. म्हणजे मला हा फॉर्म्युला सम ऑफ स्लोप काय मिळेल, माइनस ट्वाइस h अपॉन b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप काय मिळेल मला, a अपॉन b. हे लक्षात ठेवायचे काय, m1 प्लस m2 इक्वल टू माइनस ट्वाइस h अपॉन b अँड प्रोडक्ट m1 into m2 इक्वल टू a अपॉन b. ओके, नाउ m1 and m2 are the roots of quadratic equation. बरोबर ना, m1 equal to m1 and m2 are the roots of the quadratic equation m minus m1 into m minus m2 equal to 0. आपण रिमार्क म्हणून नोट करूया इथे, रिमार्क. देन यांचा जर प्रोडक्ट घेतला तर मला इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये मिळेल, m² माइनस m1 प्लस m2 इंटू काय मिळेल मला, m प्लस m1 इंटू m2 इक्वल टू 0. नाउ वी हैव m1 प्लस m2 देन m² माइनस व्हाट इज m1 प्लस m2 माइनस ट्वाइस h अपॉन b. बरोबर ना, माइनस ट्वाइस h अपॉन b इंटू m प्लस m1 इंटू m2 दैट इज a upon b, a upon b equal to 0. Therefore minus plus and LCM जर b घेतला तर काय मिळेल, b m² बरोबर ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, माइनस प्लस ट्वाइस h m प्लस a इक्वल टू 0. हा b
बिकम्स 0 किंवा b into 0 0 मिळेल. खाली काय मिळेल मला therefore bm² plus twice hm plus a equal to 0. This is called auxiliary equation. This is called auxiliary equation of ax² plus twice hxy plus by² equal to 0. This is called auxiliary equation of ax² plus twice hxy plus by² equal to 0. आपण अजून एक रिमार्क्स बघूया. नेचर ऑफ लाईन. नेचर ऑफ लाईन. फर्स्ट if h² minus ab greater than 0, then line represented by ax² plus twice hxy plus by² equal to 0. 0 are distinct. तर लाईनचं नेचर कसं असणार आहे डिस्टिंक्ट. सेकंड if h² minus ab equal to 0, then line represented by ax² plus twice hxy plus by² equal to 0 are coincident. यानी parallel are coincident. Okay. And last remark है if h² minus ab less than 0 यानी negative, then equation does not represent a pair of line. Then क्या असणार आहे then line represented by this, line represented by ax² plus twice hxy plus by² equal to 0 does not represent pair of line.